हवामानतज्ञ एस डी सानप सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, गेल्या काही दिवसापासून पुणे शहर आणि परिसरामध्ये पावसाने विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. येस, आता सध्या जर बघितलं आपण तर कोणतीही हवामान प्रणाली जी आहे ती सक्रिय नाही आहे महाराष्ट्रासाठी सर्वदूर पाऊस पडण्यासाठी, आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस ऑलमोस्ट थांबलेला आहे. काही ठिकाणी पडतो आहे तर तो फक्त हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पडतो आहे. तर यावर्षी मान्सून दाखल होण्यासाठी सुद्धा प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागलेली होती. जुलै महिन्यामध्ये तो काही ठिकाणी समाधानकारक पडला, मात्र आता ऑगस्ट महिन्यामध्ये एकंदरीत राज्यभरातले पावसाचे तूटचं काय प्रमाण आहे? सध्या जर बघितलं, जसं आपण म्हणालात की जुलैमध्ये पाऊस चांगला झाला. बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा आपण बघितली. परंतु जे पर्जन्यछायेचे प्रदेश आहेत, ज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भाचा बराच भाग येतो आणि मध्य महाराष्ट्रासुद्धा काही जिल्हे येतात, तर इथे अजूनही पावसामध्ये तूट आपण बघतो आहे. इस्पेशली डिस्ट्रिक्ट्स जे आहेत, ज्यामध्ये सोलापूर, बीड, हिंगोली, जालना, त्यानंतर विदर्भामध्ये नागपूर, त्यानंतर अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, हे सगळे जे डिस्ट्रिक्ट्स आहेत इथे अजूनही पावसाची तूट 20 ते 30% जास्त आहे. आणि ऑगस्टचं जर आपण बघाल तर 1 ऑगस्ट ते आतापर्यंतचं जर आपण पाऊस बघितला, तो महाराष्ट्रातील 2-3 जिल्हे जर सोडले, ज्यामध्ये पुणे, सातारा आणि नाशिक हे डिस्ट्रिक्ट जर सोडले, तर इतर डिस्ट्रिक्ट्समध्ये पावसाचं प्रमाण हे खूपच कमी आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाची जी तूट आहे ती 50%पेक्षाही जास्त आहे. आणि त्यामुळं जरी जुलैमध्ये चांगला पाऊस झाला असला तरी 1 ऑगस्ट ते आतापर्यंतचा जो पावसाचं तूट आहे ते खूप जास्त आहे, आणि त्याचा परिणाम नक्कीच शेती आणि शेतकऱ्यांवर होताना दिसतो आहे. सर, पुढील येणाऱ्या दिवसामध्ये पुणे शहर आणि एकंदरीतच महाराष्ट्रातली पावसाची कशीच परिस्थिती असणार आहे? हां, जसं मी सांगितलं की सध्या कोणतीही हवामान प्रणाली किंवा सिस्टम, ज्याला आपण कमी दाबाचं क्षेत्र ऑलरेडी आहे बंगालच्या उपसागरामध्ये, ते परवा फॉर्म झालं होतं, आणि नंतर त्याची मूवमेंट जी आहे ती नॉर्थ वेस्टवर्ड किंवा उत्तर पश्चिम दिशेने आहे, आणि आता सध्या झारखंड आणि ॲडजॉइनिंग रिजनवर ते स्थित आहे. त्यामुळं त्या रिजनवर त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो. तिकडे मुसळधार पाऊस पडताना दिसतो आहे. परंतु आपल्या रिजनवर, महाराष्ट्रावर सध्या कोणतीही हवामान प्रणाली किंवा सिस्टम सक्रिय नाही आहे, आणि त्यामुळं आपल्याकडं पाऊस होण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सर्वदूर आणि हेवी रेनफॉल, ज्याला आपण मुसळधार पाऊस म्हणतो, अशी परिस्थिती येणारे 5 ते 7 दिवस तरी नाही आहे. त्यानंतर जर काही परिस्थिती निर्माण झाली तर तसं IMDद्वारे सांगितलं जाईल. पुढील येणाऱ्या काही दिवसामध्ये पावसासाठी प्रतिकूल परिस्थिती अद्यापही नसल्यामुळं काही ठिकाणी अगदी तुरळक पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात येत आहे. लक्ष्मण जाधव, ट्युन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.